एक माणूस मला भेटला आणि मी त्या माणसाला प्रश्न विचारला की काका तुमची मुलं काय करतात. त्यावेळेस तो माणूस हसू लागला आणि तो माणूस म्हणला की महाराज माझा मोठा मुलगा दुबईला असतोय. मी म्हणलं छान. माझा 2 नंबरचा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे. मी म्हणलं वा. आणि माझा धाकटा मुलगा अमेरिकेला आहे. मी म्हणलं वा, तुम्ही किती भाग्यवान आहात. मी म्हणलं मग तुम्ही कुठं असता. त्यावेळेस तो माणूस हसला आणि तो माणूस काय म्हणला माहिती आहे का. तो माणूस म्हणला महाराज मी वृद्धाश्रमामध्ये असतोय. काय उपयोग आहे सांगा ना. अरे नुसतं तुम्ही तुमच्या मुलाला शाळा शिकवू नका, तर तुम्ही तुमच्या मुलाला शाळेबरोबर तुम्ही तुमच्या मुलाला ज्ञानेश्वरी सुद्धा शिकवा. सांगा तुम्ही तुमच्या मुलांना की ज्ञानोबाराय कोण होते. सांगा तुमच्या मुलांना तुकोबाराय कोण होते. सांगा तुम्ही तुमच्या मुलांना प्रभू रामचंद्र कोण होते. सांगा तुम्ही तुमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आईसाहेब जिजाऊ कोण होत्या. अहिल्याबाई होळकर कोण होत्या. सांगा ना तुम्ही तुमच्या मुलांना. आणि एक वाक्य सांगू का, ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना जर शिकवल्या ना, तर तुमची मुलं तुम्हाला कधीच वृद्ध आश्रमामध्ये टाकणार नाहीत. नारदाच्या गादीवरून तुम्हाला हे वाक्य बोलतोय.